सर्वांना प्रथम माझा नमस्कार. आणि हा व्हिडिओ ज्याला ज्याला मिळेल त्यांना मी पाया पडून हात जोडून विनंती करतो की त्यांनी आमच्यावर दया करावं आणि आमच्या मुलाबाळांच्यावर दया करावी आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करावं ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आणि या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगतो की समडोळी पाणवता म्हणजे रस्ता जो आहे मुलानी चौक ते समडोळीपर्यंत हा रस्ता जो आहे 2.5-3 किलोमीटरचा आहे आणि रुपयातला 4 आणे पण राहिला नाही आणि दोन्ही बाजूनं अतिक्रमण झालं आहे. आणि मी एक शेतकरी आहे आणि आमचं लय हाल व्हायला लागलं आहे. आणि जेणेकरून हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ प्रशासनापर्यंत पोहोचेल आणि प्रशासन त्यावर काय तर कारवाई करेल ह्या आशेनं आम्ही हा व्हिडिओ बनवत आहे. आज आमच्या तिकडं गेली 2 पिढीचा हा विषय आहे आणि 50 ते 60 शेतकऱ्यांचा जीव गेला आहे. आज रस्त्यात सुख मिळेल, आज रस्त्याला सुख मिळेल असं करून 50 ते 60 लोक मरून गेली पण त्यांना काय रस्त्याचं सुख मिळालं नाही. आज आमच्या पण आम्हाला पण तेच बघायला आलं आहे आणि खरोखर फार भयानक पीड झाल्या. आज आमचा व्यवसाय जो शेती व्यवसाय आहे आणि शेतीतनं आमची उपजीविका चालते. खरं पण अशी परिस्थिती आहे की आम्हाला शेतामध्ये जाता येत नाही, शेतामध्ये काय करता येत नाही अशी परिस्थिती ह्या रस्त्याकडील लोकांनी आमची करून ठेवल्यात. आज माझी 4 जनावर होती आणि त्या 4 जनावरांना मी वैरण करून मी माझा प्रपंच चालवतो. वैरणाला आमचं हाल व्हायला लागलं म्हणून माझी 2 जनावरं विकून टाकलो. आता हा अशी परिस्थिती झाली, ही पण 2 जनावरं विकायला लागणार. आणि असं मीच नाही, माझी तरुण 25-30 शेतकरी आहेत, त्या सर्वांचा उपजीविका ही त्यांच्या शेतीवर आहे. आणि त्यांनी पण तुम्हाला सांगतो जनावरं विकल्यात, दूध विकत आणून खात्यात का कमरेत माणूस बाद व्हायला लागले, गुडघ्यात माणूस बाद व्हायला लागले. तरी पण त्या शेतकऱ्यांना आमची दया येणं झाल्या. त्यांनी म्हणतात तुम्ही सरकारकडनंच आदेश आणा आणि सरकारकडनं कसं आहे तसं करून घ्या. मग ठीक आहे म्हटलं, आम्ही सरकारकडनंच येतो म्हटलं. आणि आम्ही डागडुजी पण करून घालतो वर्गणीतनं आणि आम्हाला डागडुजी पण करून दिलीत, आमचं काम बंद पाडलेत. खरोखर आमच्यावर दया करा, आमच्या मुलाबाळांच्यावर दया करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आज तुम्हाला सांगतो शेतामध्ये आम्हाला लागवड नेता येत नाही, शेतामध्ये आम्हाला माळवं करता येत नाही, शेतामधनं आम्हाला वैरण आणता येत नाही. अशी कंडिशन तुम्हाला सांगतो 70 ते 80 लोकांची आहे. आणि ज्यावेळी आंदोलन झालं त्यावेळी गावातील नेत्यांनी ते आंदोलनाला सक्रिय होऊन दिली नाहीत. त्यांनी प्रत्येकांची मनधरणीच केलीत आणि आत्ता पण आंदोलन व्हायला लागले आणि आत्ता पण गावचे जे नेते आहेत ते लोकांची मनधरणी करल्यात, शेतकऱ्यांची दिशाभूल करल्यात. आणि त्या नेत्यांना पण आम्ही विनंती करतो आमच्यावर दया करा, आमच्या मुलाबाळांच्यावर आणि ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या पत्नीवर दया करा. आणि खरोखर ते मोजणी आणा, खरोखर तुम्ही आमच्यावर अन्याय करू नका. आज अशी कंडिशन झाल्या, आम्ही जीव द्यावं काय अशी आमची कंडिशन झाल्या. खरोखर लई परिस्थिती बेकार झाली आमची. आणि ज्या लोकांनी जे केले हे सगळं महाराष्ट्राला करून देईल आणि जेणेकरून असं ज्याच्या गावात व्हायला लागले त्या सगळ्यांनी करून देईल. बाबा ही जे आम्ही वागावे आहोत तुम्हाला सांगतो रस्त्यातच रान केल्यात आणि तुम्हाला सांगतो त्यांची 10 जनावर जागा लागल्यात आणि आमची 1 जनावर जगून झाली. अशी आमची कंडिशन झाली. खरोखर आमच्यावर दया करा आणि ह्या व्हिडिओ सर्वांनी पाठवा. आज तुम्हाला सांगतो आमच्याकडं एक तर उपोषण करायला पाहिजे रस्त्यासाठी, नाही तर आम्हाला कुठं आत्मदहन करायला पाहिजे. अशी कंडिशन ह्या आमच्या गावच्या नेत्यांनी ह्या लोकांनी अशी करून ठेवल्यात. आणि खरोखर मी विनंती करतो हा व्हिडिओ खरोखर पाठवा. आणि राहुल बोकरे, पिटू हरवले, दिलीप गाडवे यांना मी विनंती करतो. आज आमची वडिलांची पिढी बाद झाल्या, आमची पण पिढी बाद झाल्या. तुमच्या मुलांच्यावर दया करा आणि हे जे आहे ह्यात तडजोड करू नका, कुठल्या नेत्याच्या बोलण्याला बळी ताप पडू नका. आणि तुम्ही त्याला बळी पडला, मी बळी पडणार नाही.
मी माझं युद्ध आहे ते चालूच ठेवणार आहे. मी तहसीलदार कार्यालयात जाणार, जे काय शासकीय यंत्रणा आहे त्या यंत्रणेने मी काम करणार आहे. आणि खरोखर ज्या शेतकरी तिकडे अडकल्यात त्यांना मी विनंती करतो की त्यांना आम्हाला सहकार्य करावं. येणाऱ्या तुमच्या पण मुलांचा प्रश्न आहे. आज खरोखर आमची उपजीविका आहे ती शेतीवर आहे आणि आम्हाला ती शेती करता येत नसलं तर आमच्या जगण्यात पण काय अर्थ नाही. आणि खरोखर मी एवढं बोलतो, थांबतो. परत एकदा मी सगळ्यांनी विनंती करतो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी शेअर करा, जेणेकरून तो रस्ता अतिक्रमणमुक्त होऊन आम्ही तिथं डागडुजी करून घेऊन आम्ही शेती एक नंबरी करू शकतो. एवढंच बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.